सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं आपलं कठोपनिषद, त्याची असणारी प्रथम अध्यायामधली तृतीय वल्ली आणि त्याच्या असणारा 10वा आणि असणारा 11वा मंत्र. मागच्या पाठामध्ये किंवा काल आपण पाहत होतो, इंद्रियेभ्यश्च परा शरतार्थेभ्यश्च परम मनः मनस्तु परा बुद्धिः आत् बुद्धेरात्मा महान् परः महतः परमव्यक्तमव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान् परं किंचित सा कष्टा सा परा गतिः. अशा प्रकारे काय सांगितलं, शेवट जे आहे ते तत्वज्ञान, तो पुरुष अव्यक्त स्वरूप जो आहे, अशा प्रकारे निर्गुण निराकार, त्याच्यापेक्षा सा काष्ठा सा परागती. ही जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे, तर जीवनामध्ये एवढंच प्राप्त करायचं, ह्याच्यासाठीच हे मनुष्य जन्म. म्हणून मनुष्य याची स्वभावजम सांगितलं. मनुष्य म्हणजे कोण? मनन करणारा, चिंतन करणारा. म्हणजे कोणतं चिंतन त्याने केलं पाहिजे? नित्य अनित्य वस्तू विवेक. हा नित्य आणि अनित्य वस्तू याच्यामध्ये राहणारं काय आहे आणि जाणारं काय, प्रॉफिटची बाजू बघायची. म्हणजे सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय करतो, जे व्यापारी वर्ग आहे किंवा इतर जे वर्ग आहे, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे हुशार स्मार्ट लोक जे आहेत, ते काय करतात, ज्या प्रत्येक ठिकाणी जिथं जातील तिथं, नुसतं बिझनेसमध्ये पण नाही पण इतर ठिकाणी सुद्धा काय करतात, प्रत्येक त्यांची जी दृष्टी आहे, ही दृष्टी कशी असते, प्रत्येक दृष्टीमध्ये त्यांचं प्रॉफिट, याच्यापासून मला काय फायदा होईल, याच्यापाशी मैत्री केली तर काय होईल, यांच्याशी संबंध ठेवले तर काय होईल, याच्याशी असं केल्यावर काय होईल. मग प्रत्येक त्यांची असणारी जी दृष्टी आहे, ही दृष्टी कशी आहे, ही प्रॉफिटच बघत असते, त्यातनं मला नफा कसा मिळेल. तसं या ठिकाणी मग आपल्याला पण काय केलं पाहिजे, ते हे सर्वसामान्य व्यवहारामधले असणारे जे स्मार्ट आहेत, हुशार आहेत, आपण म्हणतो तो फार स्मार्ट आहे. स्मार्ट आहे म्हणजे काय, तो प्रॉफिटची दृष्टी बरोबर ठेवतो, कोणाला कसं वापरायचं. दीना दक्षा प्रजा दुहंती, शास्त्र त्या ठिकाणी एक दीन आणि एक दक्ष आहे. हे संपूर्ण जे सृष्टीचं चक्र आहे ना, फार सुंदर सुभाषित आहे. दीन दक्ष प्रजा दुहंती, एक दीन आहे आणि एक दक्ष आहे. म्हणजे काय, एक अत्यंत करुणामय शांत आहे आणि दुसरा दक्ष आहे. तो काय करतोय, जो दीन आहे त्याला थोडक्यात त्याला लुटण्याचं काम हा करत असतो, त्याच्याकडनं प्रॉफिट मिळवण्याचं काम कोण करत असतो, हा दक्ष करत असतो. आणि हा दीन बिचारा शांत असतो, त्याला व्यावहारिक नॉलेज नसतं, काही नसतं, किंवा एखाद्या क्षेत्रामधलं नॉलेज नसतं. परंतु हा जो दक्ष आहे, याच्याकडनं नफा काढतोय, परंतु पुन्हा याच्यासाठी सुद्धा कोणतरी दक्ष आहे, तिथं हा दीन होतोय. ह्याला पण दुसरा कोणतरी त्या ठिकाणी त्याच्यापासनं पण प्रॉफिट मिळवत असतो, त्याच्यापासनं तिसरा, त्याच्यापासनं चौथा, त्याच्यापासनं पाचवा, आणि अशा प्रकारे दीना रक्षा प्रजा दुहंती. हे संपूर्ण जे चक्र चाललेलं ना संसाराचं, आपण ज्या विषयात तज्ज्ञ आहोत त्या विषयात सगळेच असतील असं सांगता येत नाही.
म्हणून काय करतो आपण, जो मनुष्य ज्या विषयात तज्ज्ञ असतो त्याचा अर्थकरण करून तो द्रव्य आदी प्राप्त करून घेतो. परंतु त्या विषयात प्रवीण आहे, दुसऱ्या विषयात त्याच्यापेक्षा दुसरा प्रवीण आहे, तो पुन्हा त्याचं भांडवल करतो आणि त्याच्यापासून पुन्हा पैसे नफा प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे हे सगळं संसाराचं चक्र आहे. एक दीन आहे आणि एक दक्ष आहे, एक दीन आहे एक दक्ष. म्हणजे दक्ष आहे तो कुठेतरी पुन्हा दीन होतोच आहे. म्हणजे त्याला पण कोणतरी भेटतो. आपण म्हणतो तू मला एवढं या माझं व्यवहारामध्ये फसवलं, तुला कोणतरी भेटेल म्हणतो ना आपण, बरोबर? तसंच आहे ते. मग त्याला कोणतरी भेटतो, मग त्याने काय मिळवलेलं असतं ते सगळंच हा घेऊन जातो. दीना दक्षा प्रजादुहंती. अशा प्रकारे. म्हणून काय, सर्वसामान्य व्यवहारामध्ये सांगायचं तात्पर्य काय, तर सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर काय, हे अशा प्रकारे मनुष्य काय करतो, आपल्या फायद्याचाच विचार करतो. कुठे माझा फायदा होईल त्या ठिकाणी मग अगदी एका मिनिटात जायला तयार होतो, फायद्याचाच विचार करतो. परंतु हा आता पारमार्थिक व्यवहार आहे. आता जो आपला आहे साधकाचा कोणता व्यवहार आहे, पारमार्थिक व्यवहार आहे, तो सांसारिक व्यवहार आहे. हा पारमार्थिक व्यवहार. याच्यामध्ये सुद्धा म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, फायद्याची वस्तू पाहायला पाहिजे. मग फायद्याची वस्तू कोणती, नित्य अनित्य वस्तू विवेक, असं शास्त्राने सांगितलं. नित्य आणि अनित्य वस्तू विवेक पाहिजे. फायद्याचं काय पाहिजे, फायद्याचं बघितलं पाहिजे, काय राहणार आहे याच्यामध्ये, सगळ्यामध्ये जे राहणार आहे तेवढंच घेतलं पाहिजे. आणि जे जाणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करून उपयोगच नाही, ते जाणारच आहे. मग मागच्या पाठाला तर एका दिवशी सुंदर त्या ठिकाणी आहे शिवापराध क्षमा स्तोत्र. त्याच्यामध्ये अतिशय ते सुंदर त्यांनी सांगितले. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम याति क्षयं यौवनम प्रत्यायान्ति पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चरंजीवितं तस्मान् मां रक्ष अधुना रक्ष रक्ष परमेश्वर. मग अशा प्रकारे जीवन कसं आहे, आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम. क्षणाक्षणाला आपण काय मृत्यूच्या मुखामध्येच चाललेलो. याति क्षयं यौवनम, मी तरुण आहे, मी असा आहे, मी तसा आहे, माझी अशी तब्येत आहे, माझी तशी. याति क्षयं यौवनम, क्षणाक्षणाने ते सुद्धा अपक्षीयते. जे 6 विकार आहे त्यातला मधला अपक्षीयते म्हणजे क्षणाक्षणाने जरी वर्धन होत असलं तरी काही कालानंतर ते क्षणाक्षणाला काय नाशाकडेच जाणार आहे. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिक्षणम याति क्षयं यौवनम, मी यौवन आहे, मी असा आहे, मी ते, परंतु क्षणाक्षणाने पुढंच चाललाय. याति क्षयं यौवनम प्रत्यायान्ति पुनर्न दिवसा. एकदा एक दिवस गेला की आपण जर म्हटलं आता कालचा दिवस आणा, 31 डिसेंबर काल छान होता 2025, आता अनावरात 2 जानेवारीला येऊ शकत नाही. प्रत्यायान्ति पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. काल काय आहे, हा संपूर्ण जगत खात 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 पुढे 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 चालला. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. लक्ष्मीसाठी जो आपला प्रयत्न चाललेला आहे धनप्राप्तीसाठी, तर लक्ष्मी कशी आहे, तरंगभंग चपला. पानाच्या मध्ये पडलेला असणारा बिंदू तो ज्याप्रमाणे अत्यंत चपल असतो, एका ठिकाणी ज्याप्रमाणे तो राहत नाही कमळाच्या पानावरचा, त्याप्रमाणे चंचल आहे अत्यंत. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. जीवन कसं आहे, विद्युच्चरं जीवतम. एखादी विद्युत म्हणजे वीज चमकावी, तिला किती वेळ, अगदी क्षणमात्रात दिसते आणि नाहीशी होते. जीवन जे आहे, जीवन तसंच आहे. आपल्याला वाटतं आम्ही जगतोय, पण एकदा 60-65ला आलो की सिंहावलोकन जर करायचं म्हटलं, मागं पाहायचं म्हटलं, अरे एवढं आयुष्य आपण जगलो, क्षणम, त्या त्यावेळेस लक्षात काही नाही, एवढं सगळं व्यर्थ गेलं. वेद्य क्षणम जीवनम. म्हणून तस्मान् मां शरणागतम करुणया.
आणि म्हणे भगवंता मी तुला शरण आलेलो, तू काय कर, रक्ष रक्ष अधुना, माझी काय कर, तू रक्षा कर. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं जो संसाराचं वर्णन त्या ठिकाणी थोडक्यात केलंय, की कशा प्रकारे ज्या ज्या संसारातल्या वस्तू आहे आम्हाला वाटतं आरोग्य तसं आहे, लक्ष्मी तशी आहे, जीवन असं आहे, ते सगळ्याचं असणारं असारत्व अनित्य स्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी दाखवलं. मग नित्य काय, नित्य परमात्मा आहेच, प्राप्त करायची गरज नाही दुसरीकडे जाऊन, तो आहेच, अस्ति तेव लब्धव्य, हा फक्त आपल्याला जाणून घ्यायचं बस, बाकी काही नाही. अशा प्रकारे मग तो एकदा जाणल्यानंतर सा काष्ठा सा परागती, ती शेवट. त्याच्यानंतर परत काय करायचं काय, याच्यानंतर परत काही करायचं. एकदा त्याला जाणलं काय, स्वस्वरूपाने. कशा स्वरूपाने, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभिर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न नैयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद रूप स्वरूप असणार ते शिवतत्व जे आहे, हे सच्चिदानंद असणार शिवतत्व दुसरं काही नाही. ते कोण आहे, ते मीच आहे. अशा प्रकारे एकदा जाणलं मग त्याला काही, मग कुठलं दुःख नाही, भय नाही, भीती नाही, काही नाही. मग काय, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, मग नंदती नंदती नंदतेव. त्या ठिकाणी फक्त आनंदच आहे, दुःखाची लेश भर सुद्धा मात्र त्या ठिकाणी नाही. नंदती नंदती नंदतेव, केवळ आनंद आहे, दुसरं त्या ठिकाणी काही नाही. मग अशा प्रकारे 10व्या आणि 11व्या मंत्रातून तेच सांगितले, कशा प्रकारे कोणती काष्ठा, कोणती परागती तर परमेश्वराला प्राप्त करण्याचे परमार्थ हे या ठिकाणी सांगितलं. त्याचं असणारं आता भाष्य, काल आपण मंत्रांचे अर्थ पाहिले, काल भाष्य राहिलं ते असणारं भाष्य. काय म्हणतायत, शरीररूपी रथाचा आश्रय करून, शरीररूपी रथ आहे. आता याची व्याख्या सगळी झाली, आता फक्त पुढे पुढे जात जातो. काय, शरीररूपी रथाचा आश्रय करून जीव विष्णूच्या ज्या परमपदास जाऊन पोचतो, या ठिकाणी असणारा जो जीवात्मा तिथे बसणारा, तो त्या यजमाने रथाचा मुख्य आहे, त्या रथामध्ये बसणारा. मग तो काय करतो, अशा प्रकारे शरीररूपी रथामध्ये बसणारा तो जीवात्मा, तो काय, तो जीवात्मा विष्णूच्या ज्या परमपदास जाऊन पोचतो. याला कुठं पोचायचं आता, या शरीररूपी रथामध्ये बसल्या ते विष्णूचं जे परमपद आहे, कोणतं, यद्गत्वा न निवर्तन्ते, तिथे गेल्यानंतर परत येणं नाही, असं ते विष्णूचे परमपद आहे. त्या परमपदाला जाऊन पोचतो. ते परमपद सर्वांपेक्षा अंतरतम सुसूक्ष्म प्रत्येगात्म स्वरूप, ते कसं आहे, तर ते काय, सर्वांपेक्षा अंतरतम, सगळ्यात आतमध्ये जे आहे. एक 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 आपण काढल्यानंतर कसं सगळं काढत जातो, काल सांगितल्याप्रमाणे कोणाची कांद्याची टरफलं काढत काढत आत जातो, तसं या ठिकाणी हे कसं आहे, हे असणारे पंचकोश, हे पंचकोशाचं असणार व्यवहारण करत करत एक 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 कमी केल्यानंतर म्हणजे आहे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय, एका एकाला काढल्यानंतर सूक्ष्म अंतरतम, त्याच्याही आत जे तत्व आहे. म्हणून ते काय, ते परमपद सर्वांपेक्षा अंतरतम, सगळ्यात आत तेच आहे. त्याच्यात परत काही नाही, शेवट तिथे. आणि म्हणून अंतरतम कसं आहे, मग सुसूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे ते. आणि प्रत्येगात्म स्वरूप, ते आपल्या सर्वांचा आत्माच आहे. तो प्रत्येगात्म, सगळ्यांमध्ये असणार ते आत्मतत्व अनिश्चित एकच आहे. म्हणून प्रत्येगात्म स्वरूप सर्वाच्या पलीकडे आहे, त्याचे ज्ञान एकदम होणे शक्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं ते जे आत्मतत्व आहे अत्यंत सुसूक्ष्म असल्यामुळे त्याचं ज्ञान जे आहे, त्याचं ज्ञान लगेच होणं शक्य नाही. मग काय करायला लागतं, त्याचं ज्ञान होणे एकदम शक्य नाही. यासाठी बाह्य अशी जी स्थूल इंद्रिय, त्यांच्यापेक्षा उत्तर बाह्य जी स्थूल इंद्रिय आहेत, त्यांच्यापेक्षा उत्तर म्हणजे आता पंचकोशाचं असणार आत जायचं आपल्याला, अहम भावनेपर्यंत जायचंय.
आणि त्याचा नाश झाल्यानंतर ते सगळ्यात त्याला जवळचं चित प्रतिबिंब, त्याचा विनाश झाल्यानंतर मग काही नाही, मग साक्षात्कार. अहमचा नाश झाल्यानंतर परमेश्वराचा साक्षात्कार. तुमचा एवढीसा जरी अहम असला तरी तो सुद्धा काय जडभरताची कथा पाहतो आपण. काय झालं, त्याला सगळं सोडून गेला वनामध्ये. छान साधना चालली होती, कुठे मोह माया काही नव्हतं. मग काय झालं, हरीण आलं. ते पाडस बिचारा तिथे गेला स्नानाला गेल्यावर काय झालं, त्या ठिकाणी वाघाचा आवाज आला. ती हरणी त्या ठिकाणी पाणी पित होती आणि त्या आवाजाने भीती वाटून तिने काय केलं, पलीकडच्या तीरावरती उडी मारली आणि ते असणारं तिचं कोंडस पाडस त्या ठिकाणी खाली पडलं. मग काय, वाघ गेला, हरणी मागे, हरिण काय सापडली नाही, पाडस तिथं पडला. हा बिचारा स्नान करताना त्याला दया आली, आता याचं कोण करणार. मग हा ते घेतलं आणि आपल्या कुटियामध्ये आणून ठेवलं. मोह आणि माया, एवढा मोठा ज्ञानी, सगळं राज्य सोडून त्या ठिकाणी गेलेला, छानपैकी भजन पूजन करत असणारा तो जडभरत काय झालं, त्याचं संपूर्ण मग काय लक्ष माया मोह निर्माण झाला. म्हणजे साधन करताना सगळं लक्ष आता कुठे लागायला लागलं, त्या हलनाच्या पिल्लानी खाल्लं असेल का, त्याला कुठे गेला असेल, ते काय करत असेल, त्याला कोणी नेणार तर नाही ना. जसं आपण चिंतनाला बसलो, ध्यानाला बसलो, किंवा तसंच होतं आपलं लक्ष. हा आला असेल, तिकडे जायचंय, 1 तासाने ह्याचं जायचंय, हे सिरियल राहिली, ती सिरियल बघायची, अमुक राहिलं, म्हणजे ध्यान राहिलं बाजूला आणि विशिष्ट वेगळ्याच गोष्टींचं ध्यान चालू होतं. म्हणून काय केलं पाहिजे, म्हणून ते आहे ते सुसूक्ष्म असणारं अंतर्यामी तत्व. ते कसं आहे, सर्वांपेक्षा आतमध्ये असल्यामुळे त्याचे सहज ज्ञान होत नाही, एकदम ज्ञान होणे शक्य नाही. यासाठी बाह्य अशी जी स्थूल इंद्रिय त्यांच्यापेक्षा उत्तर सूक्ष्म तारतम्याच्या क्रमाने प्रत्येकात्म स्वरूपाचे परमपदाचे ज्ञान करून घेता यावे, याकरता या विषयांचा आरंभ केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे बाह्य इंद्रियांपासून आणि त्याचे असणारे विषय दिसण्यापासून मग त्याच्यापासून आत 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 त्याला कोण विषय, इंद्रिय, मन, बुद्धी असं करत 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 मग त्याच्या बुद्धीला सुद्धा प्रेरणा देणारं चित्तत्व, त्याला प्रेरणा देणारं अहंतत्व, अशा प्रकारे बाह्यापासून आत अंतर्मुख आत 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 या ठिकाणी त्यांनी घेऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे. इंद्रिय ही स्थूल आहेत, इंद्रिय ही सगळी बाह्य, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय जी आहेत ही बाह्य असल्यामुळे अत्यंत स्थूल वस्तूचं पहिलं ज्ञान ते आपल्याला करून देतात. आणि म्हणून इंद्रिय ही स्थूल आहेत. बाह्य जे विषय त्यांच्या प्रकाशनाकरता इंद्रियांची उत्पत्ती मानली आहे. बाह्य जे विषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रसगंध हे बाह्य विषय, त्या विषयांचं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी हे असणारे श्रोत्रम त्वक चक्षुर रसनाघ्राणम हे पंच ज्ञानेंद्रिय हे त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि म्हणून बाह्य विषयांची कार्यभूत जी इंद्रिये त्यांची इंद्रियांची ते विषय त्यांच्या प्रकाशनाकरता इंद्रियांची उत्पत्ती मानलेली आहे. इंद्रिय कशासाठी, त्या विषयांचं ज्ञान करून देण्यासाठी इंद्रिय. पुढे बाह्य विषयांची कार्यभूत जी इंद्रिये आणि बाह्य विषयांची जी कार्यभूत इंद्रिय आहे त्यांच्यापेक्षा विषय हे सूक्ष्म मोठे प्रत्येगात्म स्वरूप आहे. कारण ते कार्यापेक्षा सूक्ष्म व मोठे प्रत्येगात्म स्वरूप असते. त्यापेक्षाही त्या ठिकाणी सूक्ष्म अथवा प्रत्येगात्म स्वरूप मोठे काय आहे, त्यापेक्षा विषय सांगितलं. त्या विषयांपेक्षा मन हे सूक्ष्म, इंद्रियांनी विषयांचा अनुभव घेतात, बरोबर. मग त्या इंद्रियांपेक्षा विषय सूक्ष्म झाला, विषयांपेक्षा मग मन या ठिकाणी त्या विषयांपेक्षा मन हे सूक्ष्मतर सांगितले आहे. त्या विषयांपेक्षाही मन आता अंतर्मुख व्हायला लागले, पण त्यापेक्षा मन हे सूक्ष्म झाले. या ठिकाणी मन या शब्दाने मनाला आरंभक भूत सूक्ष्म यावे, म्हणजे मनाला आरंभक जे भूत सूक्ष्म आहे अंतर्यामी ते. मग ते कोणतं, तर संकल्प विकल्प रूप जे मनाची क्रिया तिला. आणि म्हणून अशा प्रकारचं जे मन आहे त्याचं काय, त्या मनाचं सूक्ष्मभूत म्हणजे ते मन आहे चंचलात्मकम मनः, त्याच्यामध्ये असणारं चंचलत्व, संकल्प विकल्पात्मक, सारखं हे करू का, ते करू का, ते करू का, हे करू का, अशा प्रकारे असणारं संकल्प विकल्पात्मक.
ती मनाची क्रिया जी आहे ती काय आहे, ती भूत सूक्ष्म. आणि अशी असणारी भूत सूक्ष्म म्हणजे संकल्प विकल्पात्मक मनाची असणारी क्रिया, तिला कारण, त्या क्रियेला कारण काय, त्या क्रियेला निश्चयात्मिका बुद्धी, ती सूक्ष्मतर तिच्यापेक्षा. आता पुन्हा आत आलो, विषय, इंद्रिय, मन, मनाच्याही आत आलो. आता म्हणजे मनाच्या आत कोण आलं, निश्चयात्मिका बुद्धी. या ठिकाणी मग कुठपर्यंत येऊन थांबलो, निश्चयात्मिका बुद्धी आहे या निश्चयात्मिका बुद्धीपर्यंत येऊन थांबलो. कारण तिला कारण निश्चयात्मिकाची बुद्धी ती सूक्ष्मतर प्रत्येगात्म स्वरूपाने बुद्धी शब्दाने अध्यायवासन निश्चय रूपा बुद्धी, जी क्रिया तिला आरंभक असे अपंचीकृत भूत सूक्ष्म. म्हणजे अशा प्रकारे बुद्धी म्हणजे काय, तर बुद्धी म्हणजे जी क्रिया आहे, बुद्धी म्हणजे त्या ठिकाणी असणारी बुद्धी सूक्ष्मतर बुद्धी शब्दाने निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी शब्दाने इतर नाही. मग बुद्धी शब्दाची जी व्याख्या या ठिकाणी केली, काय केली, निश्चयात्मिका बुद्धी, जो निश्चय करणार की काय करायचंय काय नाही करायचं, अशा प्रकारे निश्चय करणारी ती बुद्धी. आणि मग त्या बुद्धीच्याही आता काय आलं, बुद्धीपेक्षा सर्व प्राणी भूतांचा प्रत्येकात्मा स्वरूप जो महान आत्मा, अव्यक्तापासून प्रथम उत्पन्न झालेला बोध अबोध स्वरूप जे सूत्र संज्ञक हिरण्यगर्भ, त्या बुद्धीची उत्पत्ती ज्यापासून झाली, म्हणजे या संसाराची निर्मिती ज्याच्यापासून झाली, बुद्धीतूनच संसार. बुद्धीपासून सगळ्यांचा विचार करायचे ज्यावेळेस क्षमता तिच्यामध्ये निर्माण झाली, हे काय करायचे ते का ज्यावेळेस विचाराची क्षमता निर्माण त्याला कळायला लागलं, आपण म्हणतो बरोबर आहे. लहान मुलांचं उदाहरण देतो. लहान मुलांना पहिल्यांदा काही कळत नाही, माझं आहे तुझं आहे अलग लक्षात. कोणी काय आलं तरी आपले अगदी निरागस हसत असतात, त्यांना काही लक्षात येत नाही. मग हळूहळू काय म्हणतो आपण, त्याला आता कळायला लागलं. त्याला कळायला लागलं म्हणजे काय, आता त्याची बुद्धी जागृत व्हायला लागली. मग त्याला कळायला लागलं हे माझं आहे हे तुझं आहे. मग एखादं खेळणं कोणी मागायला लागलं की मग त्यानंतर जशी जशी बुद्धी जागृत होईल मग ते काय करतं, धरून ठेवतं. पहिल्यांदा तसं नव्हतं, जशी बुद्धी कळायला लागली भरायला म्हणजेच काय, बुद्धी एकदा तुमची जागृत झाली की संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. मग देणार नाही, मग पकडून धरेल, मग त्याला बरोबर करता आपलं काय आणि दुसऱ्याचं काय. कधी बुद्धी एकदा त्याची लहानपणी बुद्धी अजून आहे का, जोपर्यंत बुद्धी नाही म्हणजे तिचा नाही म्हणजे बुद्धी आहे, परंतु त्या बुद्धीचं जे कार्य आरंभ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं शांत आपलं निरागस असतंय. पण जसं जसं त्याला कळायला लागलं तसं तसं त्याला हे माझं मी तुझं हे सगळं लक्षात आलं. आणि ज्या क्षणी मी तुझं मी माझं ही गोष्ट आरंभ झाली त्या क्षणी संसार आरंभ झाला. आणि अशा प्रकारे म्हणून हा संपूर्ण संसार कोणापासून निर्माण झाला, बुद्धीच्या मागे असणारा कोण, ते हिरण्यगर्भतत्व. त्या हिरण्यगर्भतत्वापासून ज्या या संसाराची निर्मिती या ठिकाणी सांगितली. हिरण्यगर्भतत्व म्हणजे हिरण्यगर्भाने त्या ठिकाणी ब्रह्मा सुद्धा घेऊ शकता. ब्रह्माच्या अनुषंगाने पुढे सगळी संसाराची निर्मिती. आणि म्हणजे असे बोध स्वरूप जे सूत्र संज्ञक हिरण्यगर्भतत्व, ते हिरण्यगर्भतत्व काय, बुद्धीपेक्षा सूक्ष्म आहे. बुद्धीच्याही मागे राहून ते काय करतंय, संपूर्ण आहे संसाराची निर्मिती करणारा आहे हिरण्यगर्भतत्व. मग ते हिरण्यगर्भतत्वापेक्षाही सूक्ष्म काय, पुन्हा ते सांगितलं सूत्र हिरण्यगर्भतत्व ते बुद्धीपेक्षा सूक्ष्म आहे. आणि मग ते हिरण्यगर्भतत्व आहे त्यापेक्षा अव्यक्त म्हणजे या जगताचे कारण बीज मात्र अव्यक्त माया, त्याच्याही मागे ज्याच्यापासून हे संपूर्ण जगताची निर्मिती झाली ते काय, त्या अव्यक्त तत्व म्हणजे माया. मायेवर येऊन थांब म्हणजे मायापासून हिरण्यगर्भापासून बुद्धी, बुद्धीपासून मन, मनापासून इंद्रिय, इंद्रियापासून विषय. हे अशा प्रकारे गेलेली लाईन पुन्हा मागे मागे एक एक सोडत कुठपर्यंत आले, मूल माया जे आहे या मूल मायेपर्यंत आला. म्हणून हिरण्यगर्भरूपी तत्वापेक्षा अव्यक्त म्हणजे सर्व जगाचे बीज म्हणजे कारण. या जगताचं मूलभूत बीज काय तर ते अव्यक्त. म्हणून ते अव्यक्त स्वरूपामध्ये बीज कसं असतं, एवढा मोठा वटवृक्ष असतो वडाचं झाड,
परंतु त्याचं बीज जर पाहिलं तर अत्यंत सूक्ष्म असतं. परंतु वटवृक्ष पाहिला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. तसंच या ठिकाणी सांगितलं त्यांनी. काय सांगितलं त्या ठिकाणी? तर अशा प्रकारे या संपूर्ण जगताचं असणारं बीज काय? तर अव्यक्त, तिलाच आपण म्हणतो माया. सगळं जे आहे मायेचं कार्य आहे. मायेमुळे या संपूर्ण जगताची निर्मिती आहे. आणि म्हणून अव्यक्त अव्याकृत रूप सतत्व सर्व कार्यकारण ज्या ठिकाणी सर्व कारण भाव ज्या ठिकाणी काय होतात? समावेश आहे. ते सगळं पूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती लय हे सगळं ज्यामुळे जिथे जाऊन थांबतात ती माया. असे अव्याकृत आकाश आदी शब्दाचे वाच्य परमात्म्याच्या ठिकाणी ओतप्रोत हे सगळं मग शेवटी कुठं आलं? हे सगळं जे काय आहे असे अव्याकृत आकाशादी शब्दाने वाच्य परमात्म्याच्या ठिकाणी ओतप्रोत रूपाने आश्रित असलेले जे अव्यक्त म्हणजे नामरूपात्मक संपूर्ण जगाचे कारण माया शब्द वाच्य ते महत्तत्व म्हणजेच हिरण्यगर्भ. माया तत्व जे आहे तेच हिरण्यगर्भ. ते हिरण्यगर्भ तत्व काय? त्याच्यापेक्षा सूक्ष्मतर, या अव्यक्तापेक्षा सूक्ष्मतम सर्व जगाचे कारण त्याचे कारण असल्याने व प्रत्येकात्म स्वरूप असल्याने म्हणून सर्वांपेक्षा, आता याच्याही पेक्षा आत याची पण निर्मिती ज्याच्या अध्यक्षेन मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम, तिची सुद्धा निर्मिती करणार कोण? ते महत्तत्व. म्हणून ते कोण? ते महत्तर, त्या सर्वांचे कारण असल्याने काय? ते प्रत्येकात्म स्वरूप म्हणजेच सर्वांपेक्षा महत्तम पुरुष म्हणजे सर्वत्र परिपूर्ण असणारा परमात्मा. तो परमात्मा जो आहे त्या परमात्म्यापासूनच लक्षात, परमात्म्यापासून मायापासून ते असणारं महद्ब्रह्मतत्व. महद्ब्रह्म त्या ठिकाणी कार्यकारण भावाच्या अनुषंगाने असणारं, ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली असं ते असणारं तत्व. त्याच्यापुढे बुद्धीपुढे मन इंद्रिय विषय आणि या सगळ्यांच्या मागे अनुस्यूत असणारं जे परमात्म तत्व ते सांग सर्वांपेक्षा. म्हणून सर्वांपेक्षा महत्तम पुरुष म्हणजे सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा. हे सगळं जे शेवटी जे कुठं आणून सोडलं सगळ्यांना, म्हणून अंतरतम सांगितलं. सगळ्यांच्या आतमध्ये सर्व भूताधिवास, हा सर्व भूतांच्या आधी व आतमध्ये वास करणारा असं ते परमात्मत्व. असा तो कोण? तो पुरुष म्हणजे कोण? तर पुरुष म्हणजे सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा. सर्वत्र परिपूर्ण अंतर्वहिष्ठ तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित, आत बाहेर सर्वत्र व्याप्त असणारा परिपूर्ण तो पुरुष म्हणजेच परमात्मा. त्याच्यापेक्षा इतर कोणीही श्रेष्ठ नाही. तो जो परमतत्व जे आहे त्या परमतत्वापेक्षा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय का? तर त्याच्यापेक्षा आता श्रेष्ठ काय? बस त्याला काय झालं? आता आत्तापर्यंत सगळे अर्धविराम होते, स्वल्पविराम हे झालं. आपण एकसारखी नावं आली की आपण काय करतो? स्वल्पविराम देत जातो. राम स्वल्पविराम, श्याम स्वल्पविराम, कृष्ण स्वल्पविराम, गोविंद स्वल्पविराम, केशव स्वल्पविराम करत मग अशी करतो. आणि मग सगळं वाक्य या सर्वांनी मिळून एकत्रित वनामध्ये भोजन केले, पूर्णविराम. बरोबर आहे? आता हे व्याकरण सगळं आता शिकवणं म्हणजे महत अवघड आहे. असो, परंतु या ठिकाणी काय सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे सगळं बाकीचं जे आहे विषय स्वल्पविराम, इंद्रिय स्वल्पविराम, मन स्वल्पविराम, बुद्धी स्वल्पविराम, महत्तत्व स्वल्पविराम, माया स्वल्पविराम, पूर्णपुरुष पूर्णविराम इथपर्यंत नेऊन त्यांनी सोडलं. मग याच्यापेक्षा म्हणून सा काष्ठा सा परागती ही शेवट तिथं. आता त्याच्या पुढं काही नाही, तेच सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे काय? पुरुष म्हणजे सर्वत्र परिपूर्ण असणारा परमात्मा, त्याच्यापेक्षा इतर कोणीही श्रेष्ठ नाही. आता त्याच्यापेक्षा दुसरं कोणीही इथं श्रेष्ठ नाही हे दाखवण्याकरता पुरुषांना परांगिंचित हे वाक्य आहे. आणि म्हणून हे दाखवण्याकरता
म्हणून पुरुषापेक्षा श्रेष्ठ तत्वाचं दुसरं काही नाही हे वाक्य आहे. ज्या अर्थी चैतन्यघन सर्वत्र व्यापक अशा परमात्म्यापेक्षा कोणतीही इतर वस्तू नाही. म्हणून सूक्ष्मत्व, महत्त्व, प्रत्येगात्मत्व याची पराकाष्ठा म्हणजे अखेरचे पर्याय वासनी त्या ठिकाणी परिसमाप्त होतात. म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही. म्हणजे सगळं जे आहे सगळं तिथे येऊन शेवटी थांबतात. कुठे? त्या पूर्ण पुरुष जो आहे परमात्मा, त्या परमात्म्याला एकदा प्राप्त झाल्यानंतर बाकी काही नंतर आता राहत नाही. तात्पर्य काय? तात्पर्य या ठिकाणी असं, या आत्म्याच्या ठिकाणी या आत्मतत्व जे आहे ना, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी काय? या आत्म्याच्या ठिकाणी इंद्रियाने आरंभ करून, इंद्रियांपासून आरंभ केलं आणि काय केलं? करून सूक्ष्मत्वादिकाची परिसमाप्ती झाली. एक एक त्याला सूक्ष्म करत 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 आत येत परिसमाप्ती, सूक्ष्मत्वादिकांची परिसमाप्ती झाली. संसार व परमार्थ मार्गाच्या ठिकाणी गमन करणारे जे सर्व संसारी जीव त्यांचे अखेरचे गंतव्यस्थान हेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे संसार आणि परमार्थ हे करणारे जे कोण संसार व परमार्थ मार्गाचे ठिकाणी गमन करणारे म्हणजे संसारी अथवा पारमार्थिक या ठिकाणी गमन करणारे म्हणजे त्या रस्त्यावरून चालणारे काय जे आहेत ते जे सर्व संसारी जीव आहेत, अशा प्रकारचे काही आध्यात्मिक आहेत. जशी अशी प्रकृती येते त्या अनुषंगाने या संसारामध्ये चालणारे सर्व जीव, या सर्व जीवांचे काय? ज्यांचे अखेरचे गंतव्यस्थान हेच आहे. कोणता? परमपुरुष. सगळ्यांना शेवटी तिथंच जायचं. जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत फुलस्टॉप नाही. त्या सगळ्यांना आज नाही तर उद्या जशी जशी कर्म आहे कर्माच्या अनुषंगाने ती कर्म त्यांना त्या फलाचे उपभोग घेण्यासाठी त्या लोकांची प्राप्ती, पुन्हा येणं, पुन्हा कर्म करणं, जाणं, हा सगळं जे सर्कल आहे ते सर्कल कधी पूर्ण होईल? ज्या वेळेस ते परमतत्व काय आहे हे त्याला कळेल आणि त्याचं काय? साक्षात अपरोक्षात ब्रह्म अपरोक्षानुभूती होईल. त्याच वेळी तो फुलसाप त्याला मिळणार. आणि म्हणून ते काय? हेच गंतव्यस्थान आहे. कुठे जायचंय? कुठून जरी आपण म्हटलो कुठून जा, शेवटी तुला इथेच यायचंय. आपण म्हणतो व्यवहारामध्ये तू काही कर, कुठेही जा, याच्या मागे जा, त्याच्या मागे जा, त्याच्या मागे जा, कुठेही गेला तरी काय शेवटी तुला इथेच यायचंय. हे तसं आहे. कुठल्याही मार्गाने गेला, ज्ञान असेल, भक्ती असेल, कर्म असेल, योग असेल, ध्यान असेल, आणखी काय जे काही मार्ग सांगितलेले आहेत, नानाविध मार्ग, परंतु हे सगळे शेवटी जे आहे आता शेवट इथंच आहे. कुठं? स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सर्व. म्हणून अशा प्रकारे तेच अखेरचे गंतव्यस्थान म्हणून सांगितलं. हे शेवटचं गंतव्यस्थान, अखेरचे गंतव्यस्थान हेच आहे. ज्या आपल्या सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपात तद्रूप झालेला जीव. आणि म्हणून अशा प्रकारे सगळ्या स्थानांचा अभ्यास करत शेवटी काय? या आपल्या सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपामध्ये तद्रूप झालेला जीव, अशा प्रकारे त्या ठिकाणी जो जीव तद्रूप झालेला आहे तो पुन्हा परत फिरत नाही. तो काय करतो? पुन्हा एकदा त्याच्याशी एकरूप झाला की पुन्हा फिरत नाही. म्हणजे तो संसार सागरातून कायमचा मुक्त होतो. म्हणून तो अशा प्रकारे एकदा त्याला सुस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, गुरु कृपा, ईश्वर कृपा, शास्त्र कृपा या सगळ्यांच्या कृपेने ते प्रत्येकात्म स्वरूप जे आहे त्याचं अपरोक्षानुभूती नावाचा एक ग्रंथ आहे वेदांत शास्त्रामध्ये. अत्यंत गहन त्याच्यामध्ये अपरोक्षानुभूती म्हणजे साक्षात त्याची असणारी अनुभूती जी आहे तिचं सगळं वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे ती एकदा झाली तेच या ठिकाणी सांगण्यात. ती अपरोक्षानुभूती झाली ज्या आपल्या सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपात तद्रूप झालेला जीव, ती एकदा अनुभूती झाली काय? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे दुसरं काही नाही. सच्चिदानंद असणारं जे तत्व आहे तर सच्चिदानंद स्वरूप असणारं तत्वच मी आहे. हे एकदा त्या लक्षात आलं की तद्रूप झालेला जीव हा पुन्हा परत फिरत नाही. मग एकदा त्याला कळलं की ते जन्म मरणाचं जे चक्र आहे त्याला काय होतो? फुलस्टॉप देऊन
तो काय होतो मग? तो ते स्वरूपच होतो. तो आता दुसरं काही होत नाही. नदी समुद्रच होते, समुद्रानंतर दुसरं काही होत नाही. तसा हा जो जीव स्वतःला आतापर्यंत मानत होता आणि जीवात्मा, त्याच्यामधला काय? मी निघाला, मग काय? परमात्मा. बस, संपला विषय. मग काय? अशा प्रकारे तो संसार, मग तो अशा प्रकारे तो संसार सागरातून कायमचा मुक्त होतो. आणि मग एकदा अशा प्रकारे स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी सच्चिदानंद स्वरूप असणार ते शिवतत्व मीच आहे. एकदा ज्ञान झालं की काय? या संसारातून कायमचा मुक्त होतो आणि तेच विष्णूचे परमपद. अशा प्रकारे ते विष्णूचं परमपद. सा काष्ठा सा परागती, म्हणजे कोणती? स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान प्राप्त होणं, हीच सा काष्ठा सा परागती. तेच एकदा प्राप्त झालं की हा जो जीवात्मा ज्याला म्हणतो, त्या जीवात्म्यामधला अतिशय व्यवस्थित व्याख्या म्हणजे त्या जीवात्म्यामधला फक्त मी काढायचा, अहम भावना काढायची. ती अहम भावना निघाली की काय? परमात्माच आहे. आणि म्हणून ती अहम भावना कशी काढायची? ते अहम भावना काढण्याकरता एक 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 करत 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 विषय, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंतत्व, प्रकृती आणि तिच्याही मागे नारायण परअव्यक्ता, त्या प्रकृतीच्या आपल्याला अधीन करून घेतल्यानंतर त्याला त्या स्वरूपाची, स्वस्वरूपाची असणारी जी प्राप्ती आहे, ती स्वस्वरूपाची असणारी प्राप्ती त्याला आपल्या जीवनामध्ये मिळते. आणि त्यानंतर तो आपल्या जीवनामध्ये खरा जो आनंद आहे, अलग लक्षात, आता जो आपण आनंद उपभोगतो हा खरा नाही, हा विषय आनंद आहे. विषय असेल तर आनंद, गाडी छान असेल तर आनंद, बसमध्ये जायचं की मग चेहरा बारीक होतो, चालत जायचं की आणखी बारीक होतो, आणि गाडी कुठे? अगदी घराच्या दारामध्ये लागली पाहिजे. ती जिथं कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमापर्यंत गेली पाहिजे, म्हणजे मग आनंद. मग रिक्षाने चालत जायचं म्हणले मग दुःख. म्हणजे हा आपला सगळा जो काय आनंद आहे, हा सगळ्याच्या सगळा आनंद विषयानंद आहे. आपण सगळे विषयानंदी आहोत, अलग लक्षात. मग विषय सोडून काय केलं पाहिजे? स्वस्वरूपाचा जो आनंद आहे, हा स्वस्वरूपाचा आनंद प्राप्त करण्यासाठी हे सगळं शास्त्र जे काय करतंय ते आम्हाला स्वस्वरूपात ज्याच्यामध्ये तू पाहतो तो आनंद तू मिळवतो, तो वास्तविक नाही. ते त्या ठिकाणी मैत्री आणि याज्ञवल्क्य संवादामध्ये पण तेच सांगितलं. म्हणून अशा प्रकारे ती सा काष्ठा सा परागती. त्यानंतर त्याचंच असणारं विशेष व्याख्यान 12व्या मंत्रामधून पण त्यांनी केलेलं. काय म्हणतात? एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म्या सूक्ष्मदर्शी. त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.